हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या चारही महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना आणि भाजपमध्ये युती निश्चित झाली आहे। चारही शहरांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भाजप नेत्यांशी चर्चा झालेली असून सर्व महापालिकांमध्ये महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यावेळी चारही महापालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान राखला जाईल असं आश्वासन भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं असल्याची प्रतिक्रिया ही मंत्री उदय सामंतांनी दिली आहे। बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या बैठका होत्या त्या बैठकीमध्ये आम्ही आलो होतो। चारही महानगरपालिकेमध्ये अतिशय युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। चारही महानगरपालिकांमध्ये युती करूनच लढण्याचं आज निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या चारही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान हा ठेवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील माननीय बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे चारही महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर आता प्रचाराच्या रणनीतीला वेग येणार आहे। मनसेचे अमित ठाकरे आणि शिवसेना युवा सेनेचे आदित्य ठाकरे लवकरच एकत्र येऊन महानगरपालिका निवडणुकांसाठीची संयुक्त रणनीती ठरवणार आहेत। येत्या 2 दिवसांमध्ये दोन्ही युवा नेत्यांची बैठक होणार असून कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वॉर्डात प्रभावी प्रचार कसा करता येईल यावरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। दुबार मतदारांबाबत देखील कोणता बंदोबस्त करायचा यावर देखील बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेबांना बडव्यांनी घेरलं असं विधान केलं होतं। तोच धागा पकडून आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या शिवसेनेतील बडव्यांविषयी केलेल्या जुन्या विधानाची आठवण करून दिली। मात्र त्यावरून पंढरपुरातील बडवे समाज हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। बडवे समाजातील एका तरुणानं शेलारांना फोन करून बडवे समाजाचं राजकारण करू नका असा इशारा दिला। आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो साहेब, बडव्यांचं ऐका बडव्यांचं नाव घ्यायचं अधिकार कोणालाच नाही। बडव्यांचा इतिहास खरंच तुम्ही एकदा माहिती करून घ्या। आज अफजल खान इथं स्वारी करून आला होता, औरंगजेब आला होता। प्लेगच्या काळामध्ये मंदिराचं संरक्षण बडव्यांनी केलंय। आता बोलू मी तुमचं ऐकलं तर? हा बोला। तुमचा गैरसमज होतोय। पूर्ण प्रेस बघितले तर गैरसमज होणार नाही। अहो पण बडवे नाव कशासाठी आम्हाला त्रास होतो ना साहेब इथं। त्यामुळे तुमच्या त्रासाला मी समजून घेतो। तुमचा गैरसमज होता, मी बडव्यांच्या विरोधात बोललेलो नाही। नंबर 1 मी ते तुम्हाला लिहून दिलंय। 2 मी जे बोललो ते राज ठाकरे पार्टी सोडताना तो बडव्यांवर बोलला आहे। कोण? राज ठाकरे। मान्य 100%। आज आमची परिस्थिती इतकी वाईट अवस्थेत आहे साहेब। 10 ते 15 हजार लोकांचा समाज अक्षरशः रस्त्यावर या काँग्रेसच्या काळात काढलेला आहे सगळा। आज इतक्या वाईट अवस्थेत आमचा समाज असताना हे नाव येतं त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं साहेब। आज मंदिराचं संरक्षण हजारो वर्षापासून बडव्यांनी केलं। तुम्ही आता मला बोलतो ना? हा तुम्ही बोललात ते मान्य मला की तुम्ही बडव्यांची बाजू घेऊन बोललात। हा बोला। तुमचं म्हणणं मला पूर्ण मान्य आहे। आदित्य ठाकरे आज आणि शनिवारी छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकचा दौरा करणार आहेत। आदित्य ठाकरे प्रचाराचा नारळ फोडणार आहेत, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। त्याबरोबरच नाशिकमध्ये ते तपोवनाला देखील भेट देणार असून पर्यावरण प्रेमींशी चर्चा करणार आहेत। नाशिकमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती सुरू असलेल्या फोडाफोडीवरती शिवसेना नेते संजय राऊतांनी हल्ला चढवला। जगातील सर्वात मोठा पक्ष समजल्या जाणाऱ्या भाजपचं हे वर्तन श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण असल्याची टीका संजय राऊतांनी केली। त्यांना इतर पक्षांचे खासदार, आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडावे लागतात, हे श्रीमंत भिकाऱ्याचं लक्षण आहे। त्यांच्या पक्षाचा विरोध होतो या लोकांना घ्यायला। लोक रस्त्यावर उतरले आहेत, त्यांचे लोक रस्त्यावर उतरले। दिवयानी फरांदे आमदार आहेत, त्या रस्त्यावरती उतरले। त्याच्या आधी सीमा हिरे रस्त्यावर उतरल्या होत्या। तरीही कुणालाही न जुमानता हे लोक इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांना फोडून विकत घेतात। हे या महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारं.
ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेत मोठं नाराजी नाट्य समोर आलंय. पक्षविरोधी कारवाईच्या आरोपावरून मनोरमा नगर येथल्या शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेमधून हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईनंतर शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. विक्रांत वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जात असल्यानं ते नाराज झाल्याची चर्चा आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ही नाराजी कशी दूर केली जाते याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. मी ज्या प्रभागाचं नेतृत्व करते त्याची पालक म्हणून माझी जबाबदारी होते की जर माझ्या मुलाला जर कोण त्रास देते तर आई म्हणून माझा पहिला राजीनामा घेतला गेला पाहिजे. कारण मी असमर्थ ठरते या गोष्टीसाठी की मी त्याला वाचवू शकत नाही तर मी प्रभागाला काय वाचवेन. आणि म्हणून मी माझा राजीनामा दिलेला आहे. आणि पक्षाची कार्यकर्ता म्हणून कायम पक्षाबरोबर एकनिष्ठ, आणि मला असं वाटतं एकनिष्ठाचं डेफिनेशन मला कोणी विचारू नये. कारण गेली 19 वर्ष पक्षासाठी जे करायचं आहे ते कार्यकर्ता म्हणून मी केलेलं आहे. आणि बाकीचं तर आता उद्या साहेब माझ्याशी बोलल्यावर मी त्याच्यावर स्पष्टीकरण देऊ शकतो. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. मुंबऱ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नगरसेवक रेहान पितलवाला यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काल ठाण्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे आणि ठाणे जिल्हाध्यक्ष नजीम मुल्ला यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यास नकार देणाऱ्या भाजपला मीरा भाईंदरमध्ये राष्ट्रवादीनं चांगलाच धक्का दिलाय. भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले 2 नगरसेवक नरेश पाटील आणि अमजद शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र काँग्रेसचा गड फोडण्यासाठी भाजपनं ही राजकीय खेळी खेळल्याची चर्चा मीरा भाईंदरमध्ये रंगतीये. भिवंडी निजामपूर महापालिकेसाठी आम आदमी पक्षाची एंट्री 90 जागांवरती स्वतंत्र लढण्याची तयारी आहे. पहिल्यांदाच महापालिकेच्या रिंगणामध्ये आप उतरणारे सध्या पक्षाकडून 29 ते 30 जागांसाठी उमेदवारांची प्राथमिक छाननी ही पूर्ण झालेली आहे. उर्वरित जागांसाठी संघटन विस्तार, प्रभागनिहाय बैठका ह्या घेतल्या जात आहेत अशी माहिती सूत्रांकडून समोर येते. भिवंडी पालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावरून चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेनं भाजपकडे 45 जागांची मागणी केली आहे तर भाजपकडून सन्मानपूर्वक उत्तर नाही आलं. शिवसेना 45 जागांवरती स्वतंत्र लढेल अशी माहिती शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी दिली आहे. तर या जागांसाठी 150 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्याचं कळतंय. युती होण्याबाबतचं पक्षाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा आहे. त्याच्यात नाही आहे रुपेशजी म्हात्रे आहेत किंवा आमचे शहर प्रमुख आहेत जे पदाधिकारी या ठिकाणी काम करत आहेत तर ते सगळ्यांची ती इच्छा आहे. परंतु ती सन्मानपूर्वक झाली पाहिजे आणि ती सन्मानपूर्वक झाली तर चांगली गोष्ट आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं धुळ्यात